ठीक आहे. आता इथे हा 12 नंबरचा पार्ट ड्रॉ करायला. आता इथे जर का बघितलं तर टॉप प्लेनमध्ये काय दिसतंय, एक रेक्टँगल आहे 100/60चं. ओके, तर त्याची हाईट इथे दिसेल तुम्हाला 15 mm ची. ओके, तर आपण तो ड्रॉ करू आणि त्याला 15नी एक्सट्रूड करून घेऊ. तर इथे टॉप प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये गेलो, सेंटर्ड रेक्टँगल घ्यायचा 100/60चं. ठीक आहे, त्याला एक्झिट केलं. आता ह्याला फीचर्समध्ये एक्सट्रूडवरती क्लिक केलं, एक्सट्रूडची हाईट 15 एंटर केली. ओके, त्यानंतर मग हा जो सरफेस आहे, ओके, हे जर का बघितलं ते साईड व्ह्यूमध्ये दाखवलेलं आहे. ओके, तर साईड व्ह्यूमध्ये हा एवढाच क्रॉस सेक्शन ह्याची दाखवलेला आहे. ओके, तर मध्ये इथे काहीच नाही आहे. तर वरची हाईट किती दिलेली आहे 28ची, म्हणजे हा जो पोर्शन आहे तो आपल्याला 28नी एक्सट्रूड करायला लागेल. आणि खालचा जो पोर्शन आहे त्याची 14ची थिकनेस आहे, म्हणजे हा वाला जो पोर्शन. ओके, त्याआधी खालचा ड्रॉ करून घेऊ. तिथे फ्रंट प्लेन घेतला, स्केचमध्ये गेलो, ते प्लेन कुठे आहे, मध्ये आहे. इथे राईट क्लिक करायचं आणि स्केचमध्ये जायचं. ओके, लाईन, सेंटर लाईन, वर्टिकल, इन्फायनाइट. याचं डायमेन्शन त्याने दिलेलं आहे 40चं. ओके, त्यानंतर मग एक वर्टिकल लाईन आहे आणि एक सर्कल आहे. सर्कलचा डायमीटर त्याने इथे दिलेला आहे, रेडियस 200चा, 400चा डायमीटर झाला. ओके, त्यानंतर मग खालून एक आपल्याला क्लोज करावं लागेल. आता इथे बघा, इथे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता लाईन कमांडने. ओके, किंवा मी काय करतो की लाईन सिलेक्ट करतो आणि कन्वर्ट एंटिटीज केलं, काय ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, कन्वर्ट होऊन जाईल, ड्रॉ करायची गरज नाही. आता हा पोर्शन मी सिलेक्ट केला, मिरर सिलेक्ट करायचा, इथे मिरर सिलेक्ट करू, मिररमध्ये हा पोर्शन सिलेक्ट केला, मिरर अबाउटमध्ये ही ॲक्सिस सिलेक्ट करायची, इकडे मिरर केलं. ओके, हा पॉईंट कंट्रोल दाबून हा पॉईंट कोइन्सिडेंट. ठीक आहे, स्मार्ट डायमेन्शननी त्याचं डायमेन्शन त्यांनी किती दिलेलं आहे, 84चं. ओके, ही लाईन, इथे सर्कल, परत ही लाईन, हा सर्कल, ही लाईन आणि ही लाईन. 84 एंटर केला. ओके, त्यानंतर मग इथून इथपर्यंत त्यांनी दिलेलं आहे 155चं. 155 - 30 करू आपण. ओके, या लाईनपासून खालच्या लाईनपर्यंत 155 - 32. एक क्लोज स्केच ड्रॉ केला, इथे लाईन राहिली प्रिंट करायची. एक्झिट स्केच, स्केच इकडे सिलेक्ट करायचा, एक्सट्रूडवरती क्लिक केला, खालची थिकनेस किती आहे 14ची. ओके, तिथे आपण 14 देणार आणि ब्लाइंडच्या जागी इथे मिड प्लेन ऑन करायचं. मिड प्लेन ऑन केलं तर काय होईल, दोन्ही साईडला हाफ ऑफ येईल. कळलं, पुढे 7 mm आला, मागच्या साईडला 7 mm आला. कळलं एवढं. आता परत मी फ्रंट प्लेन घेतला, मध्ये आहे. ओके, आणि स्केचमध्ये जायचं. आता इथे वरची प्रोफाईल आपण ड्रॉ करू. फर्स्ट पॉईंट, ही लाईन, हा पॉईंट, ठीक आहे, सर्कल कमांड घेतली, हा पॉईंट आणि हा पॉईंट रिमेंटेड. ठीक आहे, या पॉईंटपासून इथपर्यंत त्यांनी 32चा दिलेला आहे. किती किती, इथून इथपर्यंत 32. 20ची ऑटोमॅटिक रेडियस येणार ती. ओके, हा पॉईंट आणि हा पॉईंट एका लाईनमध्ये इथे हॉरिझॉन्टल करायचं. ओके, ही लाईन, हा सर्कल, टँजंट, त्याला ब्लॅक. ओके,
कुठे ड्रॉ केलेलं आहे? फ्रंट प्लेनला. एक्झिट करायचं. आता ह्याला एक्सट्रूड करायचं आहे. एक्सट्रूडमध्ये मिड प्लेन ऑन केला आणि डिस्टन्स आहे तिचा टोटल 28. ओके, 28 एंटर केलं. ओके करायचं. ओके, त्यानंतर मग परत हा सरफेस घेतला, स्केचमध्ये जायचं आहे, रेक्टँगल कमांड घेतली. आता बाजूच्या साईडने आपण काय करणार आहोत? कट करणार आहोत. अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या. अपोजिट लाईन, शेवटी ॲक्सिस, सिमेट्रिक. स्मार्ट डायमेन्शननी या लाईन आणि या लाईनमध्ये डिस्टन्स अप्लाय करायचं. आता इथून या सेंटर पॉईंटपासून इथपर्यंत 32 आहे आणि इथून इथपर्यंत 25 आहे. ओके, तर 32 - 25 7 होतात. डबल क्लिक करून 7 एंटर केलं. कळलं? त्यानंतर मग हे किती आहे? 18चा आहे. स्मार्ट डायमेन्शननी डिस्टन्स 18 एंटर केलं. ओके, आता ही जी लाईन आहे ही लाईन ह्याच्या बाहेर फक्त असली पाहिजे. हे तुम्ही किती द्या त्याला फरक नाही पडणार. इथे मी राऊंड फिगर 60 एंटर केला. कळलं? आता हे साईडने आपण काय करणार आहोत? कट करणार. सरफेस कुठला घेतला? हा वाला, की ह्या सरफेस घेऊन स्केचिंगमध्ये गेलो. एक्झिट करायचं. इथे एक्सट्रूड कटचं ऑप्शन आहे. अप टू नेक्स्ट आणि ओके केलं. कळलं? हा सरफेस घेतला, स्केचमध्ये जातो. इथे आता सर्कल काढू. आतला डायमीटर कितीचा आहे? 15चा. ओके, इथे 15 दिलेलं आहे. स्मार्ट डायमेन्शनने 15 एंटर. एक्झिट करायचं. एक्सट्रूड कट अप थ्रू ऑलपर्यंत. कळलं? आता खालचा कट आहे 42/5चा, थ्रू आउट गेलेला आहे, इथून शेवटपर्यंत गेलेला आहे. हा सरफेस घेतला, स्केचमध्ये गेलो, रेक्टँगल, सेंटर लाईन, सिमेट्रिक करून घ्यायची. नेहमी लक्षात ठेवायचं दोन्हीकडे हाफ हाफ असणार. सिमेट्रिक केलं. स्मार्ट डायमेन्शननी हे डायमेन्शन कितीचं आहे? 42चं. हाईट कितीची होती? 6 होती ना, 5 होती. इथे दिलेले 5ची हाईट. ओके, 42/5चा रेक्टँगल काढला. एक्झिट केलं. आता इथे एक्सट्रूड कट वरती क्लिक करायचं, थ्रू ऑल आणि ओके केलं. कळलं? फिलेट कमांडने आता इथे ही फिलेट देऊन टाकू. रेडियस कितीची आहे? 10ची दिलेली आहे. ओके, वर्टिकल एजेस सिलेक्ट करायच्या. आणि इथे 10ची फिलेट. ओके, त्यानंतर मग हा जो होल आहे, हा होलचा डायमीटर 10चं दिलेला आहे. ओके, तर इथे होल कमांड घेतली. ओके, पोझिशनमध्ये जायचं, हा फेस सिलेक्ट केला. ओके, आणि ह्या पॉईंटवरती क्लिक करायचं. कळलं? होल कमांडमध्ये जायचं, पोझिशनमध्ये जायचं आणि याच्याजवळ या पॉईंटला क्लिक केलं. टाईपमध्ये गेलो, इथे हा होल यूज करायचा, सॉरी लिगसी होल यूज करायचा. लिगसीमध्ये सिम्पल सिलेक्ट केलं आहे. डायमीटर कितीचा होता? 10चा डायमीटर. आणि इथे ब्लाइंडमध्ये अप टू नेक्स्ट. कळलं? परत एकदा बघा, होल कमांडमध्ये जायचं, पोझिशनमध्ये जायचं, फेस सिलेक्ट केला आणि ह्याच्या या पॉईंटवरती क्लिक करायचं. टाईपमध्ये हा लिगसी होल घ्यायचा, सिम्पल घ्यायचा, इथे 10चा डायमीटर दिला. कळलं? आता हाच आपण काय करू? पॅटर्न करू. सिलेक्ट केलं, लिनियर पॅटर्न वापरायचा. डायरेक्शन रूलमध्ये ही डायरेक्शन. ओके, कितीचं डिस्टन्स आहे? 80 आणि 40चं. इथे आहे 80चं डिस्टन्स. ओके, इथे डायरेक्शन 2 आहे, ही एज सिलेक्ट करायची. ओके, रिव्हर्स डायरेक्शन करायचं. डिस्टन्स कितीचा आहे? 40चा. कळलं?
लिनियर पॅटर्नमध्ये पहिला आधी होल सिलेक्ट करा, त्यानंतर मग पॅटर्नवरती क्लिक करा. डायरेक्टली पॅटर्नमध्ये जाऊ नका.